नमस्कार. शॉर्टकट हे नवीन यूट्यूब चॅनल घेऊन आम्ही तुमच्यापुढे येतो आहे. शॉर्ट फिल्म मेकिंग संदर्भातलं हे मराठीतलं चॅनल आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शॉर्ट फिल्म कशी करायची, कथा कशी लिहायची, पटकथा कशी लिहायची, संवाद कसे लिहायचे, शॉट कसे घ्यायचे, अशा सगळ्या गोष्टी मराठीमध्ये सांगणार आहोत. मला आशा आहे तुम्ही खूप दिवस या अशा पद्धतीच्या यूट्यूब चॅनलची वाट बघत असणार आणि ते आता आम्ही सुरू करतो आहोत. गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या काम करण्याच्या अनुभवांच्या आधारावर केलेलं हे विश्लेषण असेल आणि तुम्ही हे जरूर बघा. शॉर्ट फिल्म अनेक लोकांना करायची असते. शॉर्ट फिल्म मेकर्स असतात, काही स्टुडंट असतात त्यांना करायची असते, अनेक शिक्षक असतात त्यांनी जर शॉर्ट फिल्म केल्या छोट्या छोट्या तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखवता येईल, अधिक चांगल्या प्रकारे शिकवता येईल. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अनेक लोक असतात, त्यांना प्रेझेंटेशन्स करायचे असतात, त्यांच्याकडे कॅमेरे असतात, मोबाईल असतात, त्यांना व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात, पण त्यांना त्याची शॉर्ट फिल्म कशी करायची असा बरेचदा प्रश्न पडतो. सगळ्यांना काही शॉर्ट फिल्म मेकिंगच्या स्कूल्समध्ये जाऊन ते शिकता येत नाही. सो त्याच्यामुळे आता तुमच्यापुढे आम्ही घेऊन येतो आहोत शॉर्टकट हे शॉर्ट फिल्म मेकिंगसाठीचं एक मराठीतलं चॅनल. सो या चॅनलच्या मार्फत दर आठवड्याला आम्ही तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहोत, ज्याचा प्रत्यक्ष शॉर्ट फिल्म करताना तुम्हाला खूप उपयोग होईल. आपल्याला अनेक लोक असतात की ज्यांना शॉर्ट फिल्म करायची असते आणि खूप लोक असे मला भेटतात की त्यांना शॉर्ट फिल्म करायची असते असं ते फक्त म्हणत असतात. म्हणजे 2016 साली भेटले, नाही आपल्याला एक शॉर्ट फिल्म करायची आहे, 17 साली परत तेच सांगतात, नाही शॉर्ट फिल्म करायची आहे, मागच्या वर्षी तेच सांगत होते की नाही एक तरी शॉर्ट फिल्म करायची आहे. आता 2019 आलं पण त्यांची शॉर्ट फिल्म काही होत नाही. का होत नाही ही शॉर्ट फिल्म? त्याचं एक अत्यंत साधं सोपं कारण आहे की आपण फक्त म्हणत असतो की मला करायचं आहे. प्रत्यक्ष करायला वेळ मिळत नाही. याचं कारण असं की शॉर्ट फिल्म करायची असं म्हटलं की आपण शॉर्ट फिल्मसाठीचे इक्विपमेंट शोधायला लागतो. म्हणजे अनेक लोक असे आहेत की शॉर्ट फिल्म करायला आधी हार्ड ड्राईव्ह विकत घेतात. हार्ड ड्राईव्ह विकत घेऊन शॉर्ट फिल्म होणार नाही. शॉर्ट फिल्म करायची असेल तर 5,000 रुपयाची हार्ड ड्राईव्ह विकत घेण्यापेक्षा 5 रुपयाची एक छोटीशी डायरी विकत घ्या. त्या डायरीमध्ये तुम्हाला सुचलेले विषय लिहून ठेवा. आज काहीतरी घडलं, काहीतरी विषय सापडला, याची फिल्म होऊ शकते असं वाटलं तर त्याची नोंद करून ठेवा. बरेचदा असं होतं की काहीतरी आपण जातो, कोणीतरी रस्त्यावर आपल्याला काहीतरी करताना दिसतं, एखादा विषय सुचतो, पण आपल्याला असं वाटतं याच्यावर छान फिल्म होऊ शकेल, पण त्याच्यावर कधीच फिल्म होत नाही. कारण त्या दिवशी घरी आल्यावर आपण तो विषय डायरीत लिहून ठेवलेला नसतो आणि दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो, काम असतं, काहीतरी तिसराच विषय निघतो आणि मग ते सगळं राहून जातं. सो ही सवय लावून ठेवली पाहिजे ज्याला शॉर्ट फिल्म करायची आहे त्यांनी. आणि नुसतं ते विषय दिसणं असं नव्हे तर त्याच्यावर काम करावं लागतं. मी गेलो, समुद्र आहे, एक छान शॉट घेतला आणि याच्यावर छान फिल्म होऊ शकते असं वाटलं, त्याच्यावर लगेच फिल्म होत नसते. त्याच्यावर विचार करायला लागतो, त्याच्यावर काम करायला लागतं. सो हे काम करण्यासाठी म्हणून जी प्रक्रिया असते त्यातली पहिली प्रक्रिया अशी की तुम्ही तो विषय लिहून ठेवा. कुठलीही गोष्ट लिहून ठेवायला कधीही लाजू नका. अनेक मोठमोठ्या लोकांना ही सवय असते, ते डायरीत नोंद करतात. त्यात डायऱ्या तुम्हाला ते दाखवत नाही, त्याच्यामुळे त्यांचं सगळं काम उत्स्फूर्त आहे असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्या फायली असतात, त्यांच्या नोंदी असतात, त्याचा त्यांना सगळ्यात जास्त फायदा होतो. सो तुम्हाला शॉर्ट फिल्म करायची आहे, सुरुवात इथून करा. एक डायरी घ्या, एक पेन घ्या आणि त्याच्यात शॉर्ट फिल्मला सुचलेले विषय लिहून ठेवा. ज्या दिवशी तुमचे 100 विषय लिहून ठेवाल तुम्ही, त्यातल्या कुठल्या तरी एका विषयावर तुमची फिल्म होणार आहे. पहिलाच विषय सुचला, पहिलाच शॉट बघितला, पहिलीच शॉर्ट फिल्म झाली, ती ऑस्करला गेली, असं होत नसतं. अनेक विषय आपल्याला सुचत असतात, त्यातल्या एका विषयावर आपण फिल्म करणार असतो. सो सुचणारे अनेक विषय आपण आपल्याकडे लिहून ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो आजची टिप ही, तुम्हाला जे सुचेल ते संध्याकाळी आपल्या डायरीत लिहून ठेवलं पाहिजे. अशा अनेक लिहिलेल्या गोष्टींच्या मधल्या एका गोष्टीवर आपण शॉर्ट फिल्म करणार आहोत. सो 5,000 रुपयाची हार्ड ड्राईव्ह आत्ता तुर्तास घेऊ नका. आत्ता तुर्तास 5 रुपयांची वही घ्या, त्याच्यामध्ये विषय लिहून ठेवा. सो ह्या शॉर्टकट चॅनलवरनं तुम्हाला अशा वेगवेगळ्या टिप्स मी देत राहीन, प्रॅक्टिकल टिप्स मी देत राहीन. आणखीन कुठल्या विषयावर मी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर ते विषय मला कळवा. मी त्याही विषयांवर बोलीन. काही शॉर्ट फिल्म्स आपण या चॅनलवर वेगळ्या न बघितलेल्या तुम्हाला तुमच्यासाठी मी दाखवणार आहे. काही चांगल्या फिल्म्सवर त्याचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्या फिल्म्समध्ये काय चांगलं आहे, त्यातून आपण काय शिकता येईल, या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघत राहा शॉर्टकट.